नमस्कार, प्रमिलास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पावसाळा चालू आहे, चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं। आपण सगळेच तेलकट वगैरे असं काय काय बनवत असतो, वडे भजे, पण त्यासोबतच अजून छान छान पदार्थ खावेसे वाटतात। ते म्हणजे काय तर चाट। असाच एक मस्त सगळ्यांचा आवडता चाट प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। चला तर बघूयात रेसिपी। पाणीपुरी बनवण्याकरता आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, हे तिखट पाण्यासाठी आहे। गोड पाण्यासाठी आपल्याला लागणार आहे चिंच, जी मी 7 ते 8 तास भिजवून ठेवली, आणि गूळ। मग रगडा बनवण्याकरता मी हे वाटाणे आहे, हे 7 ते 8 तास भिजवलेले आहेत आणि बटाटा सोलून घेतलेला आहे। आणि ही बुंदी आहे, खारी बुंदी, ही पाण्यात टाकायला आपल्याला लागेल। शेव आहेत बारीक 0 नंबरचे शेव, नंतर ते लागतात। साधं मीठ आहे, काळं मीठ आहे, आणि मग पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला। चला तर मग आता आपण पाणीपुरी बनवायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्याला हा जो रगडा आहे, हा हळद मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। बटाटा आणि रगडा, बटाट्याचे छान बारीक काप करायचे आहेत, वटाणा हळद मीठ घालून मस्त छिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी बटाट्याचे तुकडे केलेत, वटाणे घातलेले आहेत भिजवलेले, आणि त्यात हळद मीठ घातलंय। आता याच्या 4 ते 5 छिट्ट्या काढून घेते। वटाणा व्हायला जरा वेळ लागतो। जोपर्यंत आपला वटाणा शिजतोय तोपर्यंत पुदिना आणि कोथिंबीर छान धुवून घेते, आणि आपण त्याचं तिखट पाणी करून घेऊयात। या ठिकाणी मी कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि आलं हे छान धुवून घेतलेलं आहे। सगळ्या मिरच्या नाही घेतल्या, आम्हाला थोडं कमी तिखट लागतं। आपल्याला तिखट पाणी एकदम झणझणीत हवं असेल तर 4-5 मिरच्या घ्यायच्या। आता हे जे प्रमाण आहे ह्याच्यात 6 ते 7 लोकांची पाणीपुरी बनते। ते छान मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घेणार आहे मी। या ठिकाणी आपलं पाणीपुरीचं तिखट पाण्याचे हे तयार झाली चटणी, ती मी आता बाउलमध्ये काढून घेते, आणि याच्यामध्ये लागेल तसं पाणी आपण ऍड करायचं आहे। छान पातळ करायचंय, घट्ट नाही ठेवायचं, तिखट पाणी असल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट कमी करायचं। आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टाकायचंय थोडंसं काळं मीठ, फार नाही टाकायचं, चव घेऊन ऍडजस्ट करायचंय। मग थोडंसं मीठ टाकायचंय, पाणीपुरी मसाला मी ऍड करते आहे, आणि चाट मसाला छान कालवून घ्यायचंय, आणि पाण्याची एकदा चव घ्यायची आहे, आणि मग त्याप्रमाणे बाकी सगळं ऍडजस्ट करायचं, तिखट वगैरे। या स्टेजला मी चव घेतलेली आहे, पाणी एकदम छान झणझणीत तिखट झालंय। थोडंसं पाणी ऍड करते, मीठ वगैरे सगळं ऍडजस्ट झालेलं आहे। मी पाहू शकता मस्त हिरवगार पाणी झालं, आणि आपल्याला अजून हिरवा कलर मेंटेन करायचा असेल ना त्याचा, तर बर्फ घालायचा, वाटताना पण थोडासा बर्फ घालायचा, छान हिरवा हिरवा रंग राहतो। आता आपण गोड पाणी बनवून घेऊयात। गोड पाणी बनवण्याकरता जे मी चिंच भिजवली ती आधी आपण अशी मस्त वाटून हाताखाली चुरून घ्यायची छानपैकी, आणि कोळ त्याचा व्यवस्थित काढायचा आहे सगळा। ते चिंचचा कोळ मी काढलेला आहे, आणि तो आपण आता छान गाळून घ्यायचा आहे ह्याच्यामधून चाळणीतून एका, नाहीतर मध्ये तोंडामध्ये रेषे येतात। छानपैकी असं गाळून घ्यायचं चमच्याने, रगडून। आता पाणीपुरीच्या पुऱ्या हा एक वेगळा प्रश्न असतो। आपण घरी करू शकतो, किंवा डीमार्ट मध्ये पुऱ्या मिळतात, किंवा डायरेक्ट विकतही पुऱ्या मिळतात, पण विकतच्या पुऱ्यांचं आपल्याला माहित नसतं कुठलं तेल कसं वापरलेलं आहे वगैरे वगैरे। तर आम्ही काय करतो, डीमार्ट मधनं पुऱ्या आणतो, आणि शक्यतो तळतो, किंवा एअर फ्रायर मध्ये आम्ही बेक करतो। तर जसं आपल्याला आवडेल तसं मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा 1 मिनिटात थोडंसं तेल ब्रश केलं की होतात छान पुऱ्या, फुगतात टम्म छान। मी रेसिपी टाकलीच आहे शॉर्ट्स मध्ये पाणीपुरीच्या पुऱ्यांची, या व्हिडिओमध्येही ऍड करणार आहे तुमच्या माहितीसाठी। आणि आपलं गोड पाण्याचा चिंचेचा कोळ तयार झालेला आहे, मी त्यात थोडं पाणी ऍड करते, आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त गूळ टाकायचा आहे। आपल्याला साखर आवडत असेल तर साखर टाकली तरी चालण्यासारखी आहे, पण गूळ छान लागतो पाणीपुरीच्या पाण्यामध्ये, कारण ते चिंच गुळाची चटणी असते। आता मी ही इन्स्टंट चिंचगुळाची चटणी दाखवते। 15 ते 20 दिवस टिकणारी चिंचगुळाची चटणी जर तुम्हाला पाहिजे असेल, त्याच्या माझ्या मम्मीने रेसिपी पूर्वी टाकलेली आहे, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपलोड करणार आहे। आणि ती चटणी टिकते फ्रीजमध्ये तर महिनाभर टिकते, आणि आपल्याला समोसा, वडापाव ह्या सगळ्याबरोबर ती खाता येते। आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, काळं मीठ टाकणार आहे, साधं मीठ टाकणार आहे, आणि चाट मसाला थोडासा घालायचा आहे, थोडासा पाणीपुरी मसाला घालायचा आहे ह्याच्यातही,
आपल्या मुलांना जर असं कमी तिखटाचं वगैरे पाणी लागत असेल तर फक्त हे दिलं तरी चालण्यासारखं असतं. आणि अगदी किंचितचं लाल तिखट टाकणार आहे, म्हणजे फक्त हे पाणी पिलं, पाणीपुरीत घेतलं तरी चालतं. छान कालवून घ्यायचं या स्टेजला. आणि चव घ्यायची, गुळ छान कालवल्यानंतर या स्टेजला मी चव घेतली. माझं थोडं आंबट वाटत होतं पाणी, तर मी गुळ अजून ॲड केलं आणि कालवून घेत आहे. या स्टेजला मस्त आपलं गोड पाणी आणि तिखट पाणी तयार झालेलं आहे. तिखट पाण्याची क्वांटिटी तुम्हाला कमी दिसते कारण आम्ही फार तिखट खात नाही. आता आपली ही खारी बुंदी आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आहे, एकदम मस्त लागते. आणि रगडा तयार होते, कुकर गार होते, मी तुम्हाला रगडाही काढून. मी शिजल्यानंतर थोडंसं असं पावभाजी क्रशरनी क्रश करून घेतलं. आता गरम आहे म्हणून थोडा पातळ आहे, अदरवाईज तो घट्ट होऊन जातो. मग शेव, कांदा कापलेले आहेत. ही पाणीपुरी एकदम मस्त पटकन झटपट तयार होते, 10 ते 15 मिनिटात तयार होते. आणि खायला छान आहे, घरच्या घरी हायजिनिक आहे. करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते. पाणी आपल्याला ॲडजस्ट, 2 वेगळे पाणी बनवल्यामुळे आपल्याला ते गोड तिखट ॲडजस्ट करता येतं. नाहीतर अदरवाईज एकत्र केलं तरी चालण्यासारखं असतं हे पाणी. हे पहा. थँक्यू. करून बघा आणि मला सांगा. धन्यवाद.